नमस्कार मित्रांनो. सध्या लाईव्हचे पेवच फुटलेले आहेत. सर मला इतके मार्क आहेत, माझं होणार का? सर मला इतके मार्क आहेत, होणार का? आणि मग समोरून उत्तर भेटतं, हो नक्की होईल. नाही, होणार नाही. मग पाहून हसू येतं कधी-कधी. कारण यावेळेसचे नियम जे आहेत, मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे, की आणि इतरांनीही ते कबूल केलेलं आहे. यावेळेस लकी ड्रॉ पद्धत आहे. यामध्ये कोणतंही दुमत नाही. लकी ड्रॉ पद्धत आहे म्हणजे आता मला सांगा, एखाद्या संस्थेमध्ये एक वॅकन्सी आहे. एखाद्या कॅटेगरीसाठी, विषयासाठी, माध्यमासाठी एक कॅटेगरी आहे, एक वॅकन्सी आहे. तिथं तुम्ही प्रिफरन्स दिलेला आहे आणि तिथं प्रिफरन्स दिल्यानंतर तिथे एकच वॅकन्सी असल्या कारणाने आणि तिथे तुमच्याहून जास्त मार्क घेणारा एक विद्यार्थी असल्या कारणाने त्याचं सिलेक्शन होणार, तुमचं होणार नाही. तुम्ही विदाऊटच्या 100 संस्था केल्या आणि योगायोगाने 100 संस्थेमध्ये तुम्हाला अगदी 140-42 मार्क असतानाही तसंच झालं. कारण सगळ्यांनी त्या संस्थेला प्राधान्य दिलं. तर तर तुमचं कामच होणार नाही. या उलट आपल्याला कमी मार्क आहेत, जाऊ द्या कुठेही दिले, कसेही दिले किंवा मग दुर्लक्षित ठिकाणी दिले. अशा ठिकाणी जिथं कुणीच दिलेले नाहीत. कारण 100च प्रिफरन्स द्यायचेत ना विदाऊटसाठी. आणि मग त्या ठिकाणी एकाने 120 वाल्यांनी दिले. बाकीच्यांनी 120 प्लसवाल्यांनी तसा विचारच केला नाही की इतक्या अवघडात कुठे जायचं आहे. चला आपण देऊन टाकूया हे. आणि त्यांनी दिला आणि 120 वाला टॉप आहे तिथं. तो तिथे होणार झाला. ध्यानात ठेवा, लिमिटेड प्रिफरन्स असल्यामुळे हे काम हे शक्य झालेलं आहे की इथे एक 80 वालाही लागू शकतो आणि 150 वालासुद्धा कधी-कधी लागणार नाही. कारण मर्यादित पसंतीक्रम तुम्हाला द्यायचे आहेत. त्यातही जर तुम्ही 2 वर्गांसाठी किंवा 2 गटांसाठी पात्र होत असाल, तर त्याच एकाच संस्थेला तुम्हाला 2 वेळेस प्रिफरन्स द्यावा लागतोय. मर्यादित आहेत प्रिफरन्स, ही गोष्ट लक्षात ठेवा. याचा अर्थ गुणांना काहीच महत्त्व नाही असा आहे का? नाही, तर गुणांना महत्त्व आहे. पण मोजक्याच 50, 60, 70, 100 संस्था अशा आहेत जिथं विद्यार्थी जास्त प्रिफरन्स देत आहेत. कोल्हापूर, पालघर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई हे तर काय आणि हे नावाजलेले ठिकाण आहेत. अशा ठिकाणचा कट ऑफ खूपच हाय राहणार आहे आणि जी तुलनेने कमी किंवा कमी सुविधा असलेले जिल्हे आहेत, मेन स्ट्रीममधले जिल्हे नाहीत, अशा ठिकाणचा कट ऑफ मात्र कमी राहणार आहे. त्यामुळे कट ऑफ किती लागणार याच्यामध्ये कोणी जर म्हणत असेल की हां 135वर होईल तुमचा सेफ स्कोअर आहे, 140वर होईल तुमचा सेफ स्कोअर आहे, आणि जर कोणी जर म्हणत असेल अगदी समांतर आरक्षण नसलेल्या व्यक्तीला की तुमचं 60 मार्कात, 70 मार्कात, 100 मार्कात काही होणार नाही, तुम्ही सेकंड फेजला जाल किंवा विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यूला जाल, तर ते म्हणणं ग्राह्य धरण्याची काहीही गरज नाही. ते म्हणणं ग्राह्य धरण्याची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. बरेच चमत्कार निकाल लागल्यानंतर घडणार आहेत आणि जे तुम्हाला सांगतायत की तुम्ही स्पर्धेमध्ये नाही, तुम्ही विथ इंटरव्ह्यूलाच जाऊ शकाल, त्यांना माझं हे सांगणं आहे की त्यांनी तशी काहीही शंका मनात बाळगू नका. जर तुम्ही मेन स्ट्रीमचे जिल्हे सोडून जिथे सगळ्यांचा सोडा आहे, इतरत्र प्रिफरन्स दिले असतील आणि तिथं तुमच्याबरोबर कोणी नसेल, तर तुमचे सिलेक्शन होण्याची पूर्ण शक्यता आहे. काहीही घाबरायचं नाही. कारण यानंतर जे आज ओरडू लाईव्ह घेऊ सांगतायत की इतका कट ऑफ लागेल, तुम्ही सेफ आहात, तुम्ही सेफ नाही, आपण खरंच बोलतो, तेच उद्या म्हणतील की पहा काय नशीब आहे, हे असं होतं आहे. कारण खूप मार्क असलेले मुलंसुद्धा लागले नाहीत, हा यांच्यावर अन्याय आहे. खूप कमीवाले मार्कवालेही लागलेले, तसं हजारो ठिकाणी होणार आहे. या बाबतीमध्ये शंका बाळगूच नका. आणि घोडा मैदान जवळच आहे. रिझल्ट आल्यावर हा जो गोंधळ उडणार आहे म्हणजे तो नियमातच आहे. त्या बाबतीमध्ये तुम्ही पाहणार आहात, कमी मार्क असलेल्यानेही आशा सोडायची कोणतीही गरज नाही. आणि आपण कोणाला खुश करण्यासाठी सांगत नाही आहोत. आपण जी वास्तविकता आहे, जे नियम आहेत, त्या नियमानुसार सांगत आहोत.
चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.